मी आता आलो आहे सासवडला श्री काळभैरवनाथ मंदिर इथे संगमेश्वर मंदिर किंवा सोपानदेव मंदिर इथून साधारण एक 10-15 मिनटावर हे मंदिर आहे। सुंदर असं मंदिर आहे। मंदिराच्या चारी बाजूने तटबंदी आहे, साधारण 20 ते 25 समोर जी दिसते तुम्हाला ही तटबंदी, आणि तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी छान सुंदर असं पेंटिंग केलं आहे। आणि सासवड हे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे त्याला फार शोभून दिसतो। आणि काळभैरव हे इथलं ग्रामदैवत आहे। आणि ह्याच्या अगदी बाजूलाच जो रोड जातो आहे त्या रोडनी थोडं पुढे गेलं की डाव्या त्याला सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे। साधारण 300 ते 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर असेल। आणि इथे होळीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो। आणि समोर आतमध्ये गेलात ना तर तिथे मधल्या भागामध्ये चिमाजी अप्पांनी दिलेली घंटा आहे। मला वाटतं चिमाजी अप्पांनी बऱ्याच घंटा त्या वसईच्या किल्ल्यातनं वगैरे त्या बाजूने आणल्या। बऱ्याच ठिकाणी चिमाजी अप्पांनी दिलेल्या घंटा दिसतो, मोठमोठ्या एकदम अशा मोठ्या घंटा ती समोर तीच लावलेली आहे। साधारण तिनं 1738 साली ती त्यांनी दिली। इथे आतमध्ये गेलं की दोन्ही बाजूला 2 अशा दीपमाळा आहेत। प्रत्येक मंदिरात जशा असतात तशा मोठ्या असा दीपमाळा आहेत। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आणि काळभैरव हा संरक्षक देवता आहे, इथलं सासवडचं ग्रामदैवत, आणि त्यामुळे ते असं गावाच्या बाहेरच्या भागात आहे। बघण्यासारखं मंदिर आहे। कधी आलात ह्या साईडला तर काळभैरव मंदिर म्हणून नक्की बघा। धन्यवाद।
काय नाव आपलं? माझं नाव राजेंद्र नारायण भैरवकर. हां हां. मी या मंदिराचा वंश परंपरागत पुजारी आहे. अच्छा. आमचे वाडवडील होते, हां आमचे भाऊबंद आहेत, आमचे भैरवकर कुटुंबीय 8 घरं आहेत आमची. हां. आणि या मंदिराची पूजा करत असतो आम्ही बर वंश परंपरागत. हां. या ठिकाणी भैरवनाथ, जोगेश्वरी आणि कालभैरवनाथ बर असे 3 वेगळ्या मूर्ती आहेत. त्याचं कारण असं, कालभैरवनाथ हे चिरंजीव आहेत, त्यांचं लग्न झालेलं नाही आहे आणि भैरवनाथाचं लग्न झालं आहे म्हणून त्यांच्याजवळ जोगेश्वरी आहे. आता बरेच ठिकाणी भैरवनाथाची तर जोगेश्वरी असते, पण त्यांना लोक काळ भैरवनाथच म्हणतात. पण तसं नाही आहे. काळ भैरवनाथ स्वतंत्र आहे. जसे दोन्ही अवतार शिवाचेच आहेत. म्हणजे कल्याणकारी शिव एक वेगळा आणि रुद्र शिव वेगळा. जे काळ भैरवनाथाचा अवतार आहे तो रुद्रातून झालेला आहे, रौद्र रूप. ब्रह्मदेवाची आणि विष्णूची भांडणं झाली त्यावेळेस ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या कारणास्तव महादेवांना राग आला आणि त्यांच्या अंगातून, त्यांच्या अंशातून काळ भैरवनाथाची निर्मिती झाली. आणि मग काळ भैरवनाथांना त्यांनी सांगितलं की तुमचं कार्य काय आहे. मग त्यांनी सांगितलं भैरवनाथाचे की तुम्ही या दोघांचा न्यायनिवाडा करायचा. त्यात विष्णूला सांगितलं तुम्ही पाताळात जायचं, माझ्या पायातल्या खडावा पाय होऊन यायच्या. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आकाशात जायचं आणि माझ्या मस्तकाचा मुकुट पाहून यायचा. आणि एवढं मोठं रौद्र रूप धारण केलं काळभैरवाने. विष्णू महाराज सप्त पाताळापर्यंत गेले, पण त्यांना त्याची थांग पत्ता लागला नाही. ते परत आले. ब्रह्मदेव वरती गेले, पण त्यांनी वरती देव केल्याने त्यांनी कपटपणा केला. कपटपणा असा केला की महाराजांच्या मस्तकावरचं बेलाचं पान खाली पडलं. ते यांनी पुरावा म्हणून आणलं, साक्षी पुरावा की मी तुमचं मस्तक मुकुट पाहिले. आणि त्या ठिकाणी ती कामधेनू म्हणून गाय होती, त्या गायीने ते पाहिलं आणि त्यांनी गायीला खोटं बोलून आणलं की मी तुमचा मस्तक पाहिलंय म्हणून तू माझ्या बरोबर माझ्या बाजूने साक्ष दे म्हणून. ब्रह्मदेव खाली आले. खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं, विष्णुदेवाने सांगितलं मी सप्त पाताळापर्यंत गेलो पण मला थांग पत्ताला आला नाही, मी शरण आलो तुम्हाला. पण ब्रह्मदेवाने कपटपणा केला आणि त्यांनी खोटेपणा केल्यामुळं कालभैरवांना त्यांचा राग आला. पूर्वी ब्रह्मदेवाला 5 मुख होती, पंचानन त्यांना म्हणायचं. म्हणजे जे मुख खोटं बोललं ते त्यांनी नखानी किंवा खडगाने ते छाटलं, तर ते त्यांचं मस्तक त्यांच्या हाताला चिकटलं. त्यांच्या हातनं कालभैरवाच्या हातनं ब्रह्महत्या झाली. ते मस्तक काय हाताचं निघत नव्हतं. त्यांनी महाराजांना शिव महाराजांना म्हणजे महादेवांना विचारलं की आता हे काय करायचं. ते म्हणजे तू तीर्थाटन कर आणि ज्या ठिकाणी तुझं मस्तक गळून पडेल त्या ठिकाणी तू सेवा कर. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान तीर्थाटन केलं. काशी क्षेत्रात शिव गेले. काशी क्षेत्रामध्ये वेशीच्या आत गेल्यानंतर त्यांच्या हाताचं मस्तक खाली गळून पडलं. तर त्या ठिकाणी ब्रह्म कपाल तीर्थ म्हणून स्थापन झाले. अजूनही ते अस्तित्वात आहे. आणि नंतर त्यांना सांगितलं तू काशी या ग्रामाचं रक्षण करायचं. तिथं काशीचं रक्षण कालभैरवनाथ करतात, रक्षक देव. आणि हे भूतांचे राजे आहेत, वेताळांचे राजे आहेत, नवग्रहांचे गुरु आहेत. कुठल्याही ग्रहांची पीडा जर यांना होत असेल तर त्यांनी कालभैरवाची पूजा अर्चना करायची, शांती करायची. कुठलंही पापकर्म लागत नाही. हे न्यायाची देवता आहे. आणि भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे म्हणून तिथे जोगेश्वरी आहे. आता प्रत्येक गावागावी काय काय वेगळे वेगळे नाव आहेत. कुठं खंडोबा म्हणतात, कुठं राखोबा म्हणतात, कुठं नवखंडना म्हणतात. शेवटी शिवाचेच अवतार आहेत दोन्ही पण. ग्रामरक्षणासाठी त्यांनी अवतार घेतले म्हणून ग्रामदैवत वेगळं, कालभैरवनाथ वेगळं. हे ग्रामदैवत आहे, ग्रामदैवत दोन्ही आहे. ग्रामदैवत पण आहे आणि कालभैरवनाथ पण आहे. याची निर्मिती अशी आहे की आमचं जुनं गाव पूर्वेच्या बाजूला होतं. अच्छा. त्या ठिकाणी गावठण त्या बाजूला होतं. तर त्या ठिकाणी आमचे स्वयंभू कालभैरवनाथ आहेत, भैरवनाथाची मूर्ती. ज्या वेळेस बेलसरला खानाचा तळ पडला होता त्यावेळेस पुरंदरगडावरनं शिवाजी महाराज टेहळणी करण्यासाठी किंवा तिथली माहिती घेण्यासाठी थोडेसे सवंगडी बरोबर घेऊन तिथं पाहणी करण्यासाठी चालले होते. तर आमचे या ठिकाणी विठ्ठल विसावा म्हणून मंदिर आहे, त्या ठिकाणी न्याहारीसाठी थांबले होते. त्यांच्या तिथं ती घोडी होती, त्यांच्या घोडीला पान लागलं. पान म्हणजे सर्पदंश, भुजंगदंश झाला. त्यावेळेस पूर्वीच्या काळी औषधोपचार काय होत नव्हते, मांत्रिकाकडून किंवा इतर काय यांच्याकडून ते सर्पदंश उतरायला जायचं. मग त्यांनी तिथं गावामध्ये चौकशी त्यावेळेस केली. त्यांनी गावातल्या लोकांनी सांगितलं इथं भैरवनाथाचं, कालभैरवनाथाचं जागृत स्थान आहे. इथं जर तुम्ही तिथं कौल लावला तर तुम्हाला त्यांचं सर्पदंशातून तुम्हाला मुक्ती मिळेल. मग त्यांनी तशी इथं पाहिलं तर त्यांचा सर्पदंश उतरला. मग नंतर त्यांनी संकल्प सोडला की मी मोठं मंदिर बांधेल म्हणून.
मग नंतर शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि हा बाहेरचा जो परिसर दिसतोय तुम्हाला हे अहिल्याबाई होळकरनी बर जीर्णोद्धाराचा ओके, केलेला ओके. ओवरे हैदराबाद बांधलेले आहे. संपूर्ण मंदिराचं काम शिवाजी सासवडचे महाराजांचं घाट पण अहिल्याबाईंचे की अहिल्याबाईने ते घाट बांधलेले आहेत. हो, तिथं हो. संगमेश्वर मंदिर आहे. हां 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 तिथली सुद्धा आख्यायिका अशी आहे की ज्या वेळेस पांडव वनवासात होते, हां हां 12 वर्ष वनवासात होते, हां तर त्यावेळेस शेवटच्या पर्व काळामध्ये बर जेजुरी हां जेजुरी या ठिकाणी त्यांचा शेवटचा भाग यज्ञाचा कार्यभाग हां, चालू होता. हां. तर त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होतं. हं, मग त्यांनी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं कृष्ण त्यांच्याबरोबर होतेच. हं. मग त्यांनी सांगितलं पश्चिमेच्या बाजूला चतुर्मुख म्हणून डोंगर आहे, हं. त्या डोंगरावरती ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले आहेत आणि त्यांच्या कमांडोलीतनं जर पाणी आपण आणलं हां. तर त्या आपला कार्यभाग होऊ शकतो. पण ते ध्यानस्थ आहेत. हां. पण ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना ते कमंडोलो फोडायचं. मग त्यांनी कृष्णाने योजना समजून सांगितली अर्जुनाला हं. की भीमाने त्यांच्या जटा अशा बाजूला करायच्या, हं. मग त्यांना सावध करायचं बरोबर आणि अर्जुनाने त्यांच्या कमंडोलाला बाण मारायचा. बरं. मग ते पाणी जसं जसं वाहतील हं. तसं ते तुम्ही पुढं पुढं पळत यायचं. हां पळत ज्या ठिकाणी तुम्ही येताल की तुमच्या पाठीमागं ब्रह्मदेव पाठीमागं लागतील, तुम्हाला शाप देतील. हं. मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक ठिकाणी वालूचं शिवलिंग करा द्यायचं. बर या नदीवरती संपूर्ण करा नदी हं, हं, आहे, हं. या करा नदीवरती चतुर्मुख पासून म्हणजे जिथून उगम पावली तिथून पांडेश्वर म्हणून जे गाव आहे, बर. त्या पांडेश्वरच्या नदीच्या काठाला 60 ते 65 शिवलिंग आहेत. बर त्यातलं हे संगमेश्वर मंदिर. हो संगमेश्वर मंदिर सुद्धा याचं नाव असं पडलं की या ठिकाणी 2 नद्यांचं संगम करा आहे, आणि तसे 3 भोगावती. नद्यांचा संगम आहे. हां हां उजव्या बाजूला आहे ती करा आहे, डाव्या बाजूला आहे ती भोगावती, म्हणजे चांबळीवर नाही ती, हां, हां. नवीन नाव चांबळी आहे हां, तिचं. हां. आणि सोपानदेव समाधीच्या खालून जी वाहती हां ती गुप्त नदी, बर तिचं नाव सरस्वती म्हणून आहे. बर ज्या काळी आपल्या हिंदुस्थानामध्ये जसं प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे, तसं हिंदुस्थानातलं दुसरं त्रिवेणी संगम हे सासवडला आहे. अच्छा हे मी म्हणत नाही, हे नामदेव महाराजांनी 750 वर्षापूर्वी अभंगामध्ये वर्णन केलं. हां तो अभंग असा आहे, भक्ताचे सहाय्य करणे पांडुरंगा म्हणून तीर्थ गंगा उगवली, बर जानवी भोगावती मंदाकिनी मिळूनी हं. दुजे हे त्रिवेणी या भूमीशी, असं त्यांचं अभंगाचं या भागाचं वर्णन या आहे. भागाचं वर्णन आहे. बरं. आणि शेवटी त्यांनी असं म्हणले, दुरून हे स्थळ दिसे मनोहर, उतरले भार वैष्णवांचे, निर्जर जेवण वाहे निरंतर, म्हणजे पाणी निर्जल कायम होते, कायम बर तेथे उतरले वटेश्वर, हां हां नामा म्हणे स्थळ आदी हे अनादी, तेथेची समाधी सोपानाची. म्हणजे आळंदीला ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, त्याच्यात 1 महिन्याने सोपान देवांनी समाधी घेतली. तो आजचा उत्सव आहे. हां हे आत्ताच आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला हो. सोपान देवाच्या समाधीचा उत्सव असतो. हो. आज उत्सव आहे, त्रयोदशीला त्यांचा समाधी काल आहे. तुम्ही जी माझी मुलाखत घेताय ती अगदी योग्य दिवशी घेताय तुम्ही. हो, हो, समाधी उत्सवाचं वर्णन करायचं मला भाग्य मिळालंय, म्हणून मी आपले आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद